म्हणतात एक शेळी पाळली शेळी, आणि ती शेळी असणारी म्हणले महाराज भर चरायला म्हणले, भर चरायला म्हणले, पण ती काय असणार, तिचं खाणं बंद होईच ना. शेळी असणार म्हणजे अर्ध्या रात्री 2 वाजता तिच्या पुढे चरा टाका, ती खाते, तिला झोप लागत नाही खाण्यापुढे. मग ती असणारी शेळी सतत असणारी म्हणजे खातच राहिली. हे म्हणायचं पोट भरल तरी काही बाबा. यानं काय केलं आता म्हणलं, त्याला थकला बघा. तिला असणार म्हणले, तिला नको नको ते खायला दिलं, पण तिचं काही पोट भरलं नाही. त्यानं दौंडी दिली गावामध्ये, म्हणलं बुवा या शेळीचं या शेळीचं असणार, त्यानं पोट असणार भरलं. परेशान नका. या शेळीचं असणार, ज्या व्यक्तीनं असणार पोट भरून आणलं, त्या व्यक्तीला असणार आपल्याकडून 5,000 रुपये इनाम. बऱ्याच लोकांना असणार म्हणले नेली इळानं, इळ चारली म्हणले, चांगल्या चांगल्या जागेवर चांगली चारली, पण असणार म्हणले त्या शेळीचं काही पोट भरलंच नाही. रोज लोक न्यायले, चालणार नाहीत. असं करता करता महिना 2 महिने निघून गेले. शेळीवाला मालक म्हणला काही का असं ना, म्हणला 5,000चे असे रोज एक जणी आले शेळी चारायले, घरी बांधायले, म्हणजे याचा असणारा फुकट परमार्थ होऊ. एक शहाणा असणारा म्हणले, ज्या असणारा बुद्धिशील व्यक्ती म्हणजे आमच्या मानकऱ्यासारखा म्हणजे गेला. कोणची म्हणला शेळी, म्हणला किती खाऊ घातलं तर म्हणजे जगच घरी आणा म्हणजे, कशी जगत नाही पाहतो. आणि महाराज शेळीला असणारा म्हणले त्या व्यक्तीनं घेतलं आणि रानामध्ये चारायला नेलं. असणारा असा चांगला एक असणारा म्हणजे निबर फोक तयार केला म्हणले धामणाचा, आणि शेळीला असणारा कुठं न्यायचं म्हणले, हिरवगार असणारा म्हणजे तुरीचं झाड, एखादं शेवरीचं झाड असणारा त्याच्यापाशी न्यायचं म्हणले, जशी तोंडाला असणारी म्हणजे तोंड लावणार त्याला की फडाकून रट्टा द्यायचं म्हणले महाराज त्या फोकाचा. असं घंटाभर नाही, 2 घंटे नाही, 4 घंटे नाही, अख्खा इळभर त्या शेळीचा प्रेड त्या भक्तांना असं तसाच घेतला म्हणले महाराज. तिला काहीच खाऊ दिलं नाही. खायला गेली की फटका, खायला गेली की फटका. शेळीला कळून चुकलं बाबा, खाणं होईल न होईल, मात्र याचे फटके खाणं तरी बंद होईल, आपणच खाणं बंद केलं बरं. शेळीनं असणारा त्याच्या भेवानं म्हणले महाराज